भ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। तर जे विद्यार्थी संस्कृत विषय शिकतात आणि ज्या सज्जनांना संस्कृत या विषयाची आवड आहे, रुची आहे, त्यांच्यासाठी आज आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या पुस्तकातील 3 श्लोक आपल्यासमोर सादर करतोय। त्या श्लोकांचं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं, त्या श्लोकामध्ये आलेले संधिविग्रह काय आहेत आणि त्या श्लोकाचं भाषांतर मराठी भाषेमध्ये अर्थ काय होतो, या संदर्भात आज आपण पाहणार आहोत। अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतिः यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते। तर आता या श्लोकामध्ये रोचते आणि परिवर्तते या 2 शब्दांना थोडासा वेगळा रंग देण्यात आलेला आहे। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तर हा आत्मनेपदीया नावाचा पाठ आहे, ज्याच्यामध्ये आत्मनेपदी क्रियापदांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे। तर साधारणतः जे क्रियापद असतात ते परस्मैपदी असतात, आत्मनेपदी असतात आणि उभयपदी असतात। परस्मैपदी क्रियापद म्हणजे काय, तर ज्या धातूंना फक्त आणि फक्त परस्मैपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना परस्मैपदी क्रियापद म्हणतात। ज्या धातूंना फक्त आणि फक्त आत्मनेपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना आत्मनेपदी क्रियापद म्हटले जातात। आणि ज्या धातूंना परस्मैपदी प्रत्यय किंवा कधी कधी आत्मनेपदी प्रत्यय सुद्धा जोडले जातात त्यांना उभयपदी धातू असं म्हटलं जातं। तर आता पहा, यामध्ये पहिला शब्द आहे कविरेकः, याचा संधी विग्रह काय होतो। आता या ठिकाणी महत्वाचा अक्षर आलेला आहे रे। त्या रे मध्ये काय आहे तर हलंत र प्लस ए, म्हणून हलंत र, हलंत स, हलंत श आणि हलंत श जर आलं तर त्याचा विसर्ग करायचा असतो। त्या नियमानुसार या ठिकाणी हलंत रचा विसर्ग केला तर कविही अधिक एकः असं त्याचा विग्रह होतो। यथास्मै, यथा अधिक अस्मै असा याचा संधी विग्रह होतो। बस 2 संधी विग्रह आहेत। अपारे काव्य संसारे कविही एकः प्रजापतिः। कवी, कवीच्या वला पहिली वेलांटी कविही संस्कृतमध्ये, पण मराठीमध्ये मात्र कवीच्या वला दुसरी वेलांटी असते। तर पहा, या अफाट अथांग पसरलेल्या काव्यरूपी संसारामध्ये, जगामध्ये कवी एकः प्रजापतिः, कवी हा एकच प्रजापती आहे, राजा आहे। यथा अस्मै रोचते विश्वम, जशा प्रकारे याला हे जग आवडतं, तथा वै परिवर्तते, तशा प्रकारे त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असतं, कवी लोकांमध्ये असतं। प्रत्यक्षात नसलं तरी सुद्धा आपल्या काव्यरूपी शब्दामध्ये ते परिवर्तन घडविण्याचं कार्य करत असतात। म्हणून म्हटलं जातं जहां न पहुंचे रवी वहां पहुंचे कवी। याचा सरळ अर्थ असा होतो, अपार अशा काव्यरूपी जगामध्ये कवी हा एकच प्रजापती आहे, राजा आहे। जशा प्रकारे याला हे जग आवडतं तशा प्रकारे तो त्याच्यामध्ये परिवर्तन करत असतो, बदल घडवत असतो। पुढचा श्लोक, वनस्पतेर पक्वानि फलानि प्रचिनोति यः विन्दते न रसं तेभ्यो बीजं चापि विनश्यति। संस्कृत श्लोक वाचनाचा एक महत्त्वपूर्ण असा नियम आहे की संधियुक्तच श्लोकांचं वाचन करणं आवश्यक आहे, लेखन सुद्धा करणं आवश्यक आहे। मग त्याचा अन्वयार्थ लिहित असताना किंवा भाषांतर समजून घेत असताना मात्र किंवा प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मात्र संधी विग्रह करणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी वनस्पतेर पक्वानि, र महत्वाचा आलेला आहे। हलंतर प्लस अ म्हणजे अपक्वानी, हलंतरचा विसर्ग म्हणून त्याच्या अगोदर वनस्पते आणि विसर्ग दिला, वनस्पते हे अधिक अपक्वानी। त्याच्यानंतर तेभ्यो बीजम,
संस्कृत भाषायां किमपि शब्दस्य अन्ते ओ इति स्वरः कदापि न आगच्छति. तेभ्यो ओ आलेला आहे. मग या ठिकाणी मूळ शब्द आहे तेभ्य आणि विसर्ग तेभ्यः अधिक बीज. चापी, च अधिक अपि असे हे 3 संधियुक्त शब्द आहेत, त्यांचा विग्रह होतो. विंदते आत्मनेपदी आहे. वनस्पतेः अपक्वानि फलानि प्रचिनोति यः. मग अपक्वानी फलानी कच्ची फळे, अपक्वानी फलानी कच्ची फळं, प्रचिनोती यह, यह म्हणजे जो, झाडांची, वनस्पती म्हणजे झाड, वनस्पते हे, मग मतीचं मते हे, तर वनस्पतीची कच्ची फळे जो तोडतो, न विंदते रसम तेभ्यः, त्याच्यापासून त्याला रस मिळत नाही, बीजम च अपि विनश्यती, आणि त्याचं बीज सुद्धा नष्ट होत असतं. म्हणून कोणतंही कार्य यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये परिपक्वता असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की आपल्याला संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळावेत, पण आपण त्याच्यासाठी कितपत वर्गामध्ये शाळेमध्ये लक्ष देतो, घरी कितपत अभ्यास करतो, आणि बाकी ट्युशन वगैरे जर ऐच्छिक विषय आहे समजा हा, तर ट्युशन वगैरे आपण लावलेलं आहे का नाही, याही गोष्टीचं थोडं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्याला जर आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवायचे असतील तर आपणाला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर शाळेमध्ये शिकवत असणाऱ्या शिक्षकांचं अतिशय व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक ऐकणं आवश्यक आहे. घरी गेल्यानंतर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तर हे दोन्हीही कार्य करून जर आपणाला चांगले मार्क्स, आउट ऑफ मार्क्स मिळत नसतील तर मग मात्र ट्युशन कुठं का असेना पण ट्युशन असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या तिन्हीच्या माध्यमाने विद्यार्थी आउट ऑफपर्यंत पोहोचू शकत असतो. आत्ताच प्रथम सत्र परीक्षासुद्धा झालेल्या आहेत, त्याचबरोबर घटक चाचणी परीक्षासुद्धा झालेल्या आहे, त्याचे रिझल्टसुद्धा येऊन गेले. अनेक विद्यार्थ्यांना 20 पैकी 20 मार्क आहेत, एक अर्धासुद्धा मार्क कमी नको आहे. तितपत तयारी करून घेणं गरजेचं आहे आणि आम्ही घेतो. त्याचबरोबर आता 50 मार्काचा पेपर झालेला, अतिशय सुंदर पेपर विद्यार्थ्यांना गेलेला आहे. कारण शाळेतल्या प्रश्नपत्रिकेच्या अगोदर, परीक्षेच्या अगोदर आम्ही कमीत कमी 10 प्रश्नपत्रिका अगोदर सोडवून घेतलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अशीच का वगैरे वगैरे समजून सांगितलेलं आहे. असो, तर याचा सरळ अर्थ असा झाला की झाडाची कच्ची फळे जो तोडतो किंवा गोळा करतो त्याच्यापासून त्याला रस मिळत नाही आणि बीज सुद्धा काय होतं, नष्ट होतो. न देवो वर्तते काष्ठे न पाशाने न मृण्मये भावे हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम. देवो वर्तते, देवो ओ आलेला आहे विसर्ग, देवः वर्तते अधिक वर्तते, भावो हि भावः अधिक हि, तस्माद भावो, तस्माद संस्कृत भाषेमध्ये संधी विग्रह करत असताना द कधी शेवटी येत नाही, त्याचा त होतो. मग न देवः वर्तते काष्ठे, काष्ठ म्हणजे लाकूड, काष्ठे म्हणजे लाकडामध्ये, देव हा लाकडामध्ये नाही, न पाशाने दगडामध्ये नाही, न मृण्मये आणि मातीमध्ये सुद्धा नाही. देव लाकडात नाही, दगडात नाही, मातीमध्ये सुद्धा नाही. भावे ही विद्यते देवः, देव हा भावामध्ये आहे, भावनेमध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, आराधनामध्ये आहे. तस्मात् भावः ही कारणम, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीवर आपला भाव असणं आवश्यक आहे. आपल्या गुरुजनांवर भाव आपला असणं आवश्यक आहे, श्रद्धा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांवर सुद्धा आपला भाव असणं आवश्यक आहे. आणि देवावर, देव जर मिळवायचं असेल आपणाला तर निश्चितपणे श्रद्धा, भक्ती आपली असणं अत्यंत आवश्यक आहे. सरळ अर्थ पाहूया. देव लाकडात नाही, देव दगडात नाही, देव मातीमध्ये नाही, देव हा भावामध्ये आहे. त्यामुळे भाव हेच महत्त्वपूर्ण असं कारण आहे. तर निश्चितपणे आपणाला या सर्व श्लोकांचे अर्थ, स्पष्टीकरण वगैरे व्यवस्थित समजलं असेलच. तर मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर,
ऑफलाईन आणि ऑनलाईन आज जवळपास 17-18 वर्षापासून संस्कृत विषयाची ट्युशन चालवतो आणि आमच्या क्लासेसच्या माध्यमानं अनेक विद्यार्थी हे डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत आणि यशस्वी जीवनसुद्धा सुंदरपैकी जगत आहेत. त्याचबरोबर अभिमान वाटतो की येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या क्लासचा आउट ऑफ मार्क्सच मिळवत असतो. त्याचा अभ्यास सुरुवातीला कसा का असेना आणि कंटिन्यू 3 वर्ष 8वी 9वी 10वी राहून सुद्धा जर त्याला आउट ऑफ मार्क्स मिळत नसतील, मिळाले नाहीत, तर आम्ही प्रत्येक एका कमी गुणाला त्या विद्यार्थ्याला 1000 रुपये परत देण्याचं ठरवलेलं आहे. आतापर्यंत गरज पडली नाही तशा प्रकारची, पण ते पैसे परत द्यायची गरज भासू नये म्हणून आम्ही एवढी जबरदस्त तयारी करून घेतो. पाठांतर असेल, लिखाण असेल, उच्चारण असेल, या सर्व बाबींचा खूप सुंदरपैकी त्यांच्याकडनं परिपूर्ण अशी तयारी करून घेण्याचं कार्य आमच्याकडनं केलं जातं आणि विद्यार्थ्याला घडवणं खरंच सोपं नसतं आणि एवढा आत्मविश्वास आम्ही त्यांच्यामध्ये देतो जेणेकरून ते आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवत असतात. आणि स्वतःला मी भाग्यवानच सुद्धा समजतो. संख्या तशी कमीच असते, पण येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न, अतिशय सुसंस्कारी आणि शिकण्याच्या उद्देशानं आमच्याकडे येणारा असतो. बाकी इतर काही कटकारस्थान करणारे जे विद्यार्थी असतात ते आमच्या क्लासेसपासून ऑलरेडी ते लांबच असतात आणि देव करो जे शिकण्यास उत्सुक आहेत अशा सुसंस्कारी विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचवावं. निश्चित आम्ही त्या विद्यार्थ्याला आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळवून दाखवून देऊ. तर धन्यवाद. स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, BMS, त्याच्यानंतर जे अध्यापनाचं कार्य करतात त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे बॅचेस असतात आणि सहज कुणाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर विचारायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 98 220 95 760 आणि यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस हे आपण पाहू शकता. व्हिडिओ आवडल्या असल्यास आपण आवर्जून तो शेअर करावा आपल्या इतरांसाठी आणि जो इतरांच्या कल्याणाचा विचार करतो त्याचं जीवनामध्ये देव कधीच वाईट करू शकत नाही. निश्चित त्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुमा ते संगोस्त्व कर्मणी. धन्यवाद.